हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी झणझणीत गावरान चिकन ग्रेव्ही। त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केला नसाल तर तुम्ही लगेच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। सोबतच कुणाकुणाला ह्या माझ्या घरगुती रेसिपीज आवडतात कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून की मला माहिती पडेल की माझी यूट्यूब फॅमिली कोण कोण आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सगळ्यात आधी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतला आहे, थोडासा खोबरा कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, एक गाठ लसणाची सोलून घेतलेली आहे आणि थोडीशी अद्रक घेतलेली आहे 1 ते 2 इंच इतकी। इकडे मी खडे मसाले घेतले आहे, 1 चम्मच जिरा, 1-2 तुकडे दालचिनीचे, 2 भेंडी विलायची, 10-12 काळ्या मिऱ्या आणि 2-4 लवंग। बघू शकता इकडे मी कांदा, खोबरा आणि आपला खडा मसाला व्यवस्थित असा पुन्हा भाजून घेतलेला आहे। आता मी हे सगळे एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेते। सगळ्यात आधी मी यामध्ये अद्रक ॲड करून घेते, त्यामध्येच मी लसूण ॲड करून घेणार आहे। सोबतच मी त्यामध्ये हा कांदा, खोबरा आणि खडा मसाला भाजून घेतलेला त्यामध्ये ॲड करून घेत आहे। बघू शकता मी सगळं ॲड करून घेतला। आता त्यामध्येच मी आपली कोथिंबीरही ॲड करून घेत आहे। हा मी भांडा मिक्सरला लावून घेते, छान अशी बारीक पेस्ट तयार करून तुम्हाला दाखवते। छान अशी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे मी। इकडे मी गॅसवर गंज ठेवलेला आहे, त्यामध्ये मी भाजीला पुरेल इतका तेल ॲड करून घेतला आहे। सोबतच त्यामध्ये मी तेल गरम झाल्यावर तेजपान ॲड केलेला आहे। छान आता तेजपान लाल झाला होता तेव्हा मी बारीक वाटून घेतलेला मसालाही ॲड करून घेतला आहे। 1 ते 2-3 मिनिट छान असं शिजवून घेतलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठही ॲड करून घेतलेलं आहे। मी यामध्ये थोडंसं मीठ कमी केलं आहे, कारण की आधीच आपण चिकन बॉईल करताना त्याच्यातही अर्धा मीठ टाकलेला होता। आता मी त्यामध्ये चवीपुरतं 3 चम्मच इतकं मी लाल तिखट टाकलं आहे आणि 1 चम्मच कश्मीरी लाल मिरची टाकला आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धना पावडर। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून 4-5 मिनिट शिजवून घेते, जेणेकरून की आपला मसाला कच्चा राहणार नाही। बघू शकता आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी त्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेत आहे। 1 ते 2 मिनिट टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेते, छान असं फिरून एक करून घेते पूर्ण मिश्रण। आता मी त्यामध्ये मिक्सरचा पॉट धुवून 1 वाटी इतका पाणी ॲड करून घेते आणि त्याला असं मिक्स करून एक झाकण लावून 5 मिनिटापर्यंत आपला मसाला जोपर्यंत पूर्णपणे तेल सोडत नाही तोपर्यंत शिजवून घेते। बघू शकता तुम्ही इथे आपला मसाला खूप छान शिजलेला आहे, व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। इकडे आपला मसाला शिजेपर्यंत मी एका कुकरमध्ये आपला छान 2 पाण्याने व्यवस्थित चिकन धुवून बॉईल करून घेतला। यामध्ये मी हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करून बॉईल करून घेतला आहे। आता मी तो आपल्या मसाल्यात ॲड करून घेत आहे। बघू शकता इकडे मी मसाल्यात ॲड करून घेतला आहे, छान असं फिरवून पण घेतलं आहे। आता मी याला झाकण लावून 5 ते 10 मिनिट शिजवून घेते परत। मी हे बॉईल केल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही याला शिजायला। आता मी त्याच कुकरमध्ये धुवून पाणी गरम करून घेतला होता, तो पाणी मी आपल्या या भाजीमध्ये टाकून दिला आहे। आता 5 मिनिट व्यवस्थित अशी उकळी येऊ देते आणि मग त्यामध्ये बारीक कापून 10 ते 15 मिनिटांनंतर आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। चिकनही मस्त सॉफ्ट शिजलं आहे। आता त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेते। बघू शकता आपली भाजी किती चमचम करत आहे, मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला। आता मी झाकण लावून 5 मिनिटं थंड करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते। मी इकडे मस्त असे तेलाचे पराठे घेतले आहेत। आता भाजी वाढून घेत आहे आणि सोबतच मी भातही वाढून देणार आहे। तुम्हाला जर काही माझी रेसिपी आवडली असेल, झटपट होणारी चिकन ग्रेव्ही, माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।